आज आपण अतिशय गंभीर पण महत्वाचा विषय घेऊन आलो आहोत. महाराष्ट्रातील पावसाने निर्माण केलेली सध्याची परिस्थिती. महाराष्ट्र हे शेतीप्रधान राज्य आहे. महाराष्ट्रामधील पाऊस हा फक्त ऋतू नसून तर तो शेतकऱ्यांच्या आयुष्याचा आधार आहे. हा पाऊस कधी वरदान ठरतो तर कधी शापासारखा संकट सुद्धा घेऊन येतो. या वर्षीचे महाराष्ट्रातील पावसाचे चित्र हे खूपच विस्कळीत दिसून आलेलं आहे. काही भागात अतिवृष्टी, काही भागात तर ढगफुटी आणि काही भागात अजूनही दुष्काळ परिस्थिती दिसते. विदर्भ आणि मराठवाड्यात शेतकरी चिंतित आहे, कारण तिथे पावसाने त्यांना दगा दिलेला आहे. तर कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये सततच्या मुसळधार पावसामुळे पूरस्थिती निर्माण झालेली आहे. शेतकऱ्यांची पिके ही निव्वळ पावसावरती अवलंबून असतात. वेळेवर पाऊस न झाल्यामुळे कापूस, तूर आणि सोयाबीन ही पिके कोमेजून गेली. तर ज्या भागात अतिवृष्टी झाली त्या भागामध्ये ऊस आणि भात हे पाण्यामध्ये बुडून त्याचे नुकसान झाले. अशा परिस्थितीत शेतकरी हवालदिल झाला आहे. त्याच्या पुढे कर्जबाजारीपणामुळे जगण्याचा प्रश्न निर्माण झालेला आहे. कोकण, कोल्हापूर, सांगली, सातारा या भागातील नद्या धोक्याची पातळी ओलांडून वाहत आहेत. सतत चालू असणाऱ्या या पावसामुळे लोकांना स्थलांतर करावं लागलं आहे. घरे, दुकाने, रस्ते पाण्याखाली गेली आणि जनावरांचेही मोठे नुकसान झाले. सरकार आणि स्थानिक प्रशासनाने मदत कार्य चालू केलं असलं तरी सुद्धा अजूनही तिथली परिस्थिती गंभीर आहे. फक्त शेतकरीच नाही तर सामान्य लोकांचं जीवन सुद्धा तिथलं विस्कळीत झालेलं दिसतंय. शहरामध्ये पावसामुळे वाहतूक ठप्प झाली आणि रस्त्यामध्ये खड्ड्यात पाणी साचल्यामुळे अपघाताचे प्रमाण सुद्धा वाढलंय. शाळा, विद्यालय बंद करावी लागली. काही ठिकाणी विद्युत पुरवठा खंडित झाला. तर शेतकऱ्यांसाठी पीक विमा व आर्थिक मदत केली जात आहे. पण लोकांच्या मनात प्रश्न आहे, या मदतीची अंमलबजावणी योग्य ठिकाणी आणि योग्य वेळी केली जाईल का, असा प्रश्न लोकांच्या मनात येतोय. तर हवामान बदलाचा परिणाम आता आपल्याला राज्यभर दिसून येतोय. पावसाचे अनियमित स्वरूप म्हणजे पुढील काळात शेती व दैनंदिन जीवनासाठी मोठे आव्हान असणार आहे. त्यासाठी आपण सर्वांनी मिळून पाणी साठवण, जलसंधारण आणि पर्यावरणाचे रक्षण करूया आणि शाश्वत शेतीकडे वळूया. मित्रांनो, पावसाने निर्माण केलेली महाराष्ट्रातील ही स्थिती खरंच चिंताजनक आहे. पण प्रत्येक संकट आपल्याला नवा धडा शिकवते. आपण सर्वांनी मिळून या परिस्थितीवरती मार्ग काढायलाच हवा. जर तुम्हाला हा व्हिडिओ महत्त्वपूर्ण वाटला असेल तर आपल्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.